व्यक्त केलेला आहे आणि कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि त्याचबरोबर निष्पक्ष या सगळ्याची चौकशी व्हायला हवी, ज्युडिशियल चौकशी व्हायला हवी असंही मत त्यांनी मांडलेलं आहे, मागणी केलेली आहे। आता या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या सगळ्याबद्दल आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। भाजपनं मात्र हा सगळा प्रकार केवळ मतं मिळवण्यासाठीचा, सहानुभूती मिळवण्यासाठीचा स्टंट आहे अशा प्रकारची टीका केलेली आहे। पहले बीजेपी वाले होंगे, पहले बीजेपी वाले होंगे, पहले बीजेपी वाले होंगे, पहले बीजेपी वाले होंगे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आपल्या सोबत आहेत। रावसाहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। काही क्षणापूर्वीच मी शरद पवार साहेबांची प्रतिक्रिया जाणून घेतली। पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की यामागे भाजपचा जो संघर्ष आहे, विशेषतः गृहमंत्र्यांसोबतचा संघर्ष आहे, त्याकडे ते अंगुली निर्देश करतायत। आपलं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं की निवडणुकीचा काळ आहे आणि आरोप प्रत्यारोप एकमेकावर चालूच आहे। परंतु भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाहीये। अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचा हल्ला करणं, जो कोणी गुन्हेगार असेल त्याला जरूर कायद्याप्रमाणे पकडलं जाईल आणि त्याला सजा दिल्या जाईल। परंतु राजकीय दृष्टिकोनातून पाहून केवळ काही झालं तरी भाजपचं नाव घेणं, मला असं वाटतं हे काही शोभत नाही। त्यामुळं कायद्याचं काम करील, आमचा त्या हल्ल्याशी काहीही संबंध नाही। बरं, पण ज्या प्रकारे आता त्यांनी थेट आरोप केलेला आहे याचा अर्थ काय आहे? थेट आरोप करणं, मी सांगितलं ना तुम्हाला, सध्या आरोप प्रत्यारोप चालूच आहे ना, निवडणुकीचं वार आहे ना। आणि जर समजा आमच्यावर आरोप करून जर 4 मतं शिल्लक मिळत असतील तर तो फायदा ते घेतीलच ना। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे मतं मिळवण्यासाठी केलेलं आहे? असं नाही म्हणायचं, पण जर समजा कोणी एखाद्यानं हल्ला केला असेल तर आम्ही त्या हल्ल्याचा निषेध करतो। आम्ही हल्ला करण्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी कधीच नाही। पण अशा प्रकारची चौकशी न करता लगेच हल्ला झाल्या भाजपचं नाव घेणं, याचाच अर्थ असा होतो की काहीतरी सहानुभूती मिळवण्यासाठी होतं। अनिल देशमुख माझे चांगले मित्र आहेत, आम्ही शेजारी राहतो मुंबईला, त्यामुळे त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचं दुःख आहे आम्हाला। पण एक पक्ष म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अशा हल्ल्यावर विश्वास ठेवत नाही। शेजाऱ्यांना, मित्रांना काही फोन वगैरे काही नाही? मला तर आता तुमच्या तोंडून माहिती झाला हल्ला झाला, मी तर एका ग्रामीण भागात आहे सध्या, मी करीन, नक्की फोन करीन त्यांना। बर, पण या सगळ्या प्रकरणाचा तुम्ही निषेध करताय? नक्कीच। ठीक आहे रावसाहेब, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर रावसाहेब दानवे आत्ता आपल्यासोबत होते, त्यांनी सांगितलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये ही भाजपची संस्कृती नाही आहे। तातडीनं कुठलीही चौकशी होण्याच्या आत भाजपचं नाव घेणं हे योग्य नाही असं ते म्हणतायत। तर रुग्णालयामध्ये अनिल देशमुख यांना दाखल केल्याच्या नंतरचा त्यांचा हा फोटोसुद्धा समोर आलेला आहे। उपचारासाठी देशमुखांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। काटोलमधल्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे। त्यांचा मुलगा सुद्धा आत्ता सोबत दिसतोय याच्यामध्ये, जो सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मैदानात आहेत, तो उमेदवार सुद्धा आहेत। आणि जी दगडफेक झाली देशमुख यांच्यावरती नरखेडवरून परतत असताना ही घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या नंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। अगदी सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे। स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे। त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे। हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे
आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे. ही लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि आमचे जे उमेदवार आहेत चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे. आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांना मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण जाणून घेतोय. धक्कादायक आहे का सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शन शांततेच्याच पद्धतीने झालं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आज हा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, ज्या पद्धतीने देशमुख साहेबांवर हल्ला झाला त्याचा मी निषेध करते. आणि काय करते सरकार, रोज आमच्या गाड्या कोण नेते हेलिकॉप्टरमध्ये जात आहेत, सगळ्यांचं चेकिंग होतंय. एवढा मोठा इंटेलिजन्स फेलियर झाला, हिंमतच कशी होती कुठल्या अशी दगडफेक करायची. आणि हा फक्त देशमुख साहेबांचा विषय नाही, आहे राज्यामध्ये नागरिक म्हणून आम्ही जगतो. आणि असं जर एखादा माणूस लोकशाही पद्धतीने प्रचार करत असेल, तिथून घरी येत असेल आणि त्याच्यावर दगडफेक होत असेल, तर पूर्णपणे या सरकारचं अपयश आहे आणि होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे. सुप्रियाताई, या संदर्भात तुम्ही पक्ष म्हणून पोलिसांच्याकडे कसा या गोष्टी नेणार आहात? कारण ही खूप गंभीर विषय नाहीये नुसता, हा माणुसकीचा विषय, संविधानाचा विषय. एका सशक्त लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे मोकळा श्वास घेऊन फिरायचा. कोणी उठावं दगड मारावं. आणि देशमुख साहेब नेते आहेत, पण त्या दिवशी या राज्याचे देशाचे नागरिक आहेत, त्यांचा अधिकार आहे. अर्थातच मी अरेस्ट करणार आहे. आणि राज्याचे गृहमंत्री काय करतायत? तिचं कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर. आलेच कसे, हल्ला झालाच कसा? हो, या सगळ्या निवडणुकांच्या गेल्या 15-20 दिवसात असे वेगवेगळे प्रसंग घडलेत. म्हणजे काही ठिकाणी कार्यकर्ते आपापसात भिडले, पण नवनीत राणा यांच्या सभेत सुद्धा खुर्च्यांची फेकाफेकी झाली, त्याही वेळेला त्यांना लागलं होतं. तुम्हाला असं वाटतं की पोलीस गंभीर नाहीयेत? एक पोलिसांचा विषय नाही, महाराष्ट्राचे पोलीस अतिशय उत्तम आहेत, चांगले आहेत आणि कर्तृत्ववान आहेत. प्रॉब्लेम या सरकारचा, या वर्दीची भीतीच राहिली नाही. कारण का सारखं हे सरकार कॉम्प्रोमाइज होतं. पोल्सच्या गाडीचा ऍक्सिडेंट पुण्यामध्ये झाला, कॉम्प्रोमाइज झाला ना. तिथे रक्ताचे सॅम्पल बदललेच ना, ते आमच्या काळात कोणी नाही केलेले. त्या बिचाऱ्या पोलिसांचा काही संबंध नाही, कोणीतरी फोन केला तेव्हा ते झालं ना. नवनीत राणा असतील, अनिल देशमुख साहेब असतील, काय चाललंय? कुठलाही हा पक्षाचा विषयच नाही, हा बेसिक मूलभूत अधिकारांचा प्रश्न आहे.